मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आम्ही बनवणार आहोत कुरकुरीत पालक वडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यशस्वी पण मला आज मदत करणार आहे पालकची वडी बनवायला. ते तू अच्छा, दाणे बनवून देते. दाणे काढतीये तू? कशातले दाणे काढतीये? मटारचे दाणे. अरे बापरे, गुबू गुबू मटारचे दाणे फिरायला चालले. अगं बाई ग, तू दाणे काढतीये? कसे काढता? दाखव ग, काढून दाखव. हा, कसं करायचं? काढ, करून दाखव. हे बघा येशू कशी दाणे काढतीये. अरे बापले, इकडे मी पालक वडीची तयारी करते, तोपर्यंत येशू मला मटारचे दाणे सोलून देते. कशी मदत करते बघा येशू. येशू काम करायला लागली आता किचन मध्ये. मटारचे दाणे गुबू गुबू फिरायला चालले. फिरायला चालले. मटारचे दाणे फिरायला चालले. अगं बाई, माऊ किती काम करायला लागली. थँक्यू माऊ. आता मी तुझ्यासाठी फास्ट मध्ये अळूवडी फ्राय करते. हा, तू दाणे काढा माझ्यासाठी, हेल्प करा मला. थँक्यू. कुरकुरीत पालक वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 7-8 लसूण पाकळ्या. त्यानंतर थोडासा ओवा घेतलाय मी, चव चांगली यावी म्हणून. आणि त्यानंतर घेतले 1 मोठा चम्मच जिरे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि हे बघा, इथे मी पालक निवडून स्वच्छ धुवून आणि आता बारीक कट करून घेतली आहे. चांगली बारीक कट करायची आहे. हे बघा, आता आपली पालक कट करून झाली आहे. आता आपण छान पीठ मळून घेऊया. हे बघा, पीठ मळून घ्यायचं. पालक वडी बनवण्यासाठी मी इथे घेतले 1 वाटी बेसन पीठ. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. आणि आणखी 1 वाटी घेतलंय मक्याचं पीठ आणि जाडसर रवा. दोन्ही मिळून असं 1 वाटीभर घेतलंय. पालकची वडी जास्त कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 चमचे तीळ, आणखी 1 छोटा चम्मच ओवा, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट. इथे मी तिखट कमी घातलंय, कारण पालकची वडी येशूला खाता यावी म्हणून मी कमी तिखट घातलंय. तुम्हाला तुमच्या चवीनुसार हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. आता हे पीठ छान घट्ट गोळायचा बनवून घ्यायचंय आपल्याला. आणि आता आपला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिलाय, ते म्हणजे आपण बनवलेली लसूण जिरेची पेस्ट. आता ही पेस्ट यामध्ये अशी टाकून घ्यायची आणि छान पीठ मळायचंय आता आपल्याला. चला, इथे माझ्याकडून व्हिडिओ प्ले करायचा राहून गेलाय. आता हे बघा, असं छान पीठ मळून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालायचंय, एकदम जास्त पाणी नाही घालायचंय. पीठ असं घट्ट मळायचंय. पातळ मळलं तर मग वडी जास्त कुरकुरीत नाही होत, नरम होते. आणि पीठ जर आपण घट्ट मळलं तर ते आपल्याला बारीक पतले काप करता येतात आणि जास्त कुरकुरीत होते. हे बघा, असं छान थोडा जोर लावून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, आपलं पीठ छान आता घट्ट मळून तयार झालं. आता याचे आपल्याला 3 छोटे छोटे रोल करायचे. हे बघा, याप्रमाणे
असे छान रोल बनवून घ्यायचे. हे बघा. असे रोल बनवून झालेत आता आपले. आता हे आपण छान वाफवायला ठेवणार. जास्त मोठे पण नाही बनवायचे आणि जास्त छोटे पण नाही बनवायचे, असे मीडियम साईजचे बनवायचे, थोडा जोर लावून, म्हणजे नंतर वड्या छान कापता येतात जशा पाहिजे तशा. हे बघा. ओके, आपले रोल तयार आहे. आता त्यांना मी वाफवायला ठेवणार आहे. आणि हे बघा, इकडे मी इंडक्शनवरती पाणी गरम करत ठेवलंय आणि ही गाळणी मी यूज करणार आहे. हिला मी तेल लावून आणि आता हे रोल वाफवत ठेवणार आहे. हे बघा, मी खाली पाणी गरम करून घेतलंय कढईमध्ये. त्यानंतर या चाळणीला छान तेल लावलंय आणि आता हे रोल छान वाफवण्यासाठी ठेवले. आता यावरती आपण झाकण ठेवायचंय आणि चांगले 20 मिनिट वाफवून घ्यायचे. चला. आणि हे बघा, आपली पालक वडी आता छान वाफवून झाली आहे. हे बघा, मी पहिले एकदा चेक केली होती पण थोडी बाकी होती. आता बघूया. हे बघा, आता छान झाली आहे. आता मस्तपैकी कट करून घेऊन शॅलो फ्राय करून घेऊया. इकडे मी पॅन छान तेल लावून गरम करायला ठेवलाय शॅलो फ्राय करण्यासाठी. अगदी थोडंसंच तेल मी यूज करणार आहे, कारण आम्ही जास्त तेलकट खात नाही. म्हणून तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलामध्ये पण तळून घेऊ शकता. चला, आता आपण आपली पालक वडी छान पातळ पातळ कापून घ्यायची. हे बघा, मस्त वाफवली गेली आहे आणि मस्त कट होतीये. हे बघा. आपली पालकची वडी छान बारीक कट करून झाली आहे. आता आपण यांना शॅलो फ्राय करायला टाकूया. थोडं थोडं अंतर ठेवून वाफवायला ठेवायचे. ओके. आता मी अगोदर पॅन तेल लावून छान गरम करून घेतला होता. आता मी गॅसची स्पीड कमी करणार आहे आणि कमी गॅसवरती शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे बघा. ओ, काय झालं? होतंय ना बेटा, थांब. हे बघा, एका साईडला छान मस्त क्रिस्पी झाली आहे. आता दुसऱ्या साईडला पण सेम मीडियम गॅस ठेवून छान फ्राय करून घ्यायची. जास्त तेल नाही टाकायचंय, तसं पण या पॅनला तेल कमीच लागतं. हे बघा, सर्व आता मी छान पलटवून घेतले. आणि हे बघा, आपली कुरकुरीत शॅलो फ्राय केलेली पालक वडी तयार आहे. तुम्हाला ही पालक वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांसोबत शेअर करा. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत